माझ्या बायकोची काय परिस्थिती आहे? अभय शेटना बायको नाहीये, त्यांच्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे, पण अद्याप साखरपुडा झालेला नाहीये. ते एक बरं झालं. पिक्चर लावा. नीट पहा, या माई साहेब आणि ही अमृता, हे अभय शेठ आणि निर्भय शेठ. नीट बघून ठेवा. या निर्भय शेठच्या आई आणि वडील दीनानाथराव इनामदार काय करतात ते? बऱ्याच दिवसापूर्वी वारलेत. ही रुक्मिणी मोलकरीण, हा हरिहर ड्रायव्हर, हा गजा, हा तानाजी आणि हा रामू माळी. ही तरी माणसं जिवंत आहेत काय? आहेत, ही सगळी जिवंत आहेत. चांगलं आहे. हे काय आणलं? आधी नीट बसा. हे का दाखवताय? या आजी माई साहेब आणि हे त्यांचे यजमान रघुनाथराव. यजमान म्हणजे 4 पायवाले का 2 पायवाले? जीप सही सोडू नका. नाही, मला एक सांगा, इन दोनों के बीच में ये सुंदर सा घोडा कैसे आ गया? रघुनाथरावांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माई साहेबांना भेट म्हणून दिला होता. काय सांगताय? आईला आपली मजा आहे, तिकडे आपल्याला घोड्यावर बसायला मिळणार नाही. का? कारण तो घोडा आता नाही. मेला का काय तो? पण मरतायत. मेला नाही, पण अभय शेट्टी आणि निर्भय शेट्टी विकला तो सर्कसीला. कितीला विकला? तुला काय करायचं? काय की कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे काय? अरे बरोबर आहे. बरोबर आहे. मरू दे. रघुनाथरावाने घेतला तेव्हा तो 80,000ला घेतला. मात्र अभय शेट्टी विकला फक्त 30,000. चालेल. हे बघा, तुम्ही दोघं तिथं मालक म्हणून जाणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं मी सांगेन तोच कायदा. कायद्याच्या गोष्टी सांगतात मला. मला हवेली मिळालीच पाहिजे, त्यासाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. हा बाळू पैलवान कोर्टाचा बी बाप आहे. तुम्हाला हवेली मिळालीच समजा. मिळाली तर या 2 महिन्यातच मिळेल. या 2 महिन्यात मी इकडचं जग तिकडे करेन. मी पुन्हा सांगतो, हे 2 महिने तुमचे. या 2 महिन्यात एक दिवस असा उजाडेल की तुम्ही एकटेच हसत सुटाल. हवेलीच्या भेकड मालकाला संपवलं की त्या झेरडीची तिरडी पाहायला नाव काढले मला. आपल्या तिघाशिवाय ही योजना कोणालाही कळता कामा नये. अजिबात कळणार नाही. पण तुम्ही मात्र त्या भिकारड्यांवर सतत लक्ष ठेवा. हो निर्भय दादा, तुला असं नाही वाटत की 2 महिन्याकरता 1-1 लाख फार जास्त होतात म्हणून? जास्त होतात रे, पण आपल्या जीवापेक्षा 2 लाख रुपये जास्त आहेत का? आणि एक गोष्ट विसरत आहात आपण, चंद्रकांत शेठ खवळलेत. त्या दोघांचाही खून केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एकदा का त्या दोघांचे मूर्ते पडले की पैसे देण्याचा प्रश्नच येणार नाही. ही चाल फर्स्ट क्लास आहे. आपण मला तुम्ही एक सांगा दिवाणजी, आम्ही दोघं जेव्हा पुन्हा गंगापूरला जाऊ तेव्हा चंद्रकांत काकांना कळेल ना हा सगळा गोंधळ? अहो, पण त्यांचे मूर्ते पडले की त्यांच्या खुनाच्या आरोपात चंद्रकांत शेठना मी अगदी बरोबर गुंतवतो. त्यांचा पूर्ण बंदोबस्त करतो. आपण काहीही काळजी करू नका. आले. हॅलो, हाव आर यू? काय सेठ, आरशासमोर उभं राहिल्यासारखं वाटतंय की नाही? तुमचा बाप तरी आम्हाला ओळखू शकेल काय? ही असली भाषा चालणार नाही. तुम्ही आता रस्त्यावरचे भिकारडे राहिलेले नाही याची जाणीव ठेवा. हा, आमच्यासारखं नीट राहावं लागेल, रुबाबात वागावं लागेल. हो, ते तुम्ही आम्हाला शिकवायची काय गरज नाही. गल्लीतल्या नाटकात आम्ही खूप वेळा श्रीमंताचं काम केलंय. काय काळजी करू नका. 1 नंबरचे श्रीमंत होऊन दाखवतो तुम्हाला आम्ही. काय रे दिवाणजी, योग्य ती सर्व माहिती आम्हाला आहे. तुमच्या म्हातारीला काही कळणार नाही. लोकांना पण काही कळणार नाही. ठीक आहे दिवाणजी, घेऊन जा यांना. आता इथं काय आणि तुमचं? जास्ती बडबड करायची नाही. मुकाट्याने खाली उतरायचं आणि गाडीचं दार उघडायचं. अरे, तुम्हाला उतरायचं असेल तर उतरा. अरे, तुम्हीच मगाशी म्हणालात ना की श्रीमंत माणसं स्वतः गाडीचा दरवाजा उघडत नसतात म्हणून. चला उघडा लवकर. कमा. अरे पण काय? अरे पण आणि तुरे पण दम दिल्याचे होतच नाही. असं करा. हो आद्या. हो. श्रीमंत माणसानं उतरताना आत यायचा असतो. तुम्ही इथंच थांबा, आम्ही जरा जाऊन येतो. आणि नुसतं उभे राहू नका, गाडी फिरवून ठेवा. वाटत करा बाईला धक्का मारतो. तू आणि तू बी
अरे ते काय झालं रे तुमचं? तुम्ही दोघं बी जंटलमॅन टाकून दिसताय. आम्हाला काम मिळालंय. भरपूर पैसा, राहायला बंगला. बंगला? हा. मी आधी येतो तुमच्या बरोबर. इकडे नाही काय, इकडे गंगापूरला. तिकडे जायला निघालोय. तू तिथं गंगापूरला मजेत राहणार आणि मी इथं एकली राहू? लई जड जाईल बघ मला. आज तर तुला सोडून कधी राहिले नाही मी. अगं पण 2 महिन्यासाठी तर जातो ना, भरपूर पैसा मिळेल. मग तो पैसा मिळाला की आपण मग घर घेऊ, मग आपण लगीन करू, मग दागिने करू. 2 महिन्यासाठी तर जातो ना. अगोदर सांगायचं नाही हा कसं 2 महिन्यासाठी जातोच ते. म्हणून तू रडायला लागलीस काय? येडी कुठली आहेस काय तू? हे बघ मी तुझ्यासाठी साड्या आणले. साड्या? या बाया. समजा नेसायच्या? सगळं एकदम नेसायच्या, एक करून नेसायची. तू काय बरा, तू नका सांगू मला साड्या कशा नेसायच्या ते. हे बघ चंपा, मजा तुला- ए, चंपा थांब जरा. पुढे गेले रे. हे बघ यात बिस्कुट आहेत आणि चॉकलेटचे पुढे आहेत. चॉकलेट तुला नाही काय? गल्लीतल्या सगळ्या पोरणा वाटायच्या. ये लई झाक झालं ना. असं नाही? तू नाही ये. असं होय? मला वाटलं की इकडे काय बघतोय? अरे अरे तू गाडीजवळ उभा आहे ना मग? तो त्या दिवशी तर कोंबडीवाला ना. हा त्यांनीच आम्हाला का नाही काम दिलं. व्हय? त्यांनीच ए, आम्हाला. लई बेस केलं बघ. आमचं नशीबच पालटलं तुझ्यामुळे. चंपा आम्ही निघतो. निघा पण काम धडपणाने करा. हात काढ. चाल रे. राम राम मालक. काय रामू? बरं आहे ना? कसं काय? काय मालिक? जेवतोस ना व्यवस्थित? अरे तानाजी, कसं काय तानाजी? बरं आहे ना? मालक जरा इकडे येता. हो, चला. काय नोकर माणसाच्या असं सलगीनं बोलू नका. का ती माणसं नाहीत? तुमच्याशी असं वागलं तर चालेल का? तुम्ही नोकर नाहीये? चला. माझ्या 25 पूर्वजांनी एवढा मोठा बंगला बघितला सुद्धा नसेल. माझे पूर्वज तर हा बंगला बघून झीट येऊन पडले असते. नाही हे बघ पप्पा आले. पप्पा अमृता. अमृता कशी आहेस तू? बरी आहेस ना तू? माई साहेब. माई 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 नमस्कार करतो. बरं झालं तुम्ही आलात. कसे आहात तुम्ही? मजेत. अरे अभय, ती बिचारी नंदिनी तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून 3 वेळा तुझी चौकशी करून गेली. हो अभयसाठी निवडलेली मुलगी. दिसायला बरी आहे ना? अरे निर्भय, तुझं पोट कसं आहे? थोडं सुटलेलं आहे. ते नाही विचारलं. नेहमी बिघडलेलं असतं ना. नेहमी बिघडलेलं आहे. पण आता बिघडलेलं नाही, अजिबात बिघडलेलं आणि नाही. तुझं ब्लड प्रेशर? कोणाचं? हा ते फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. बरं बरं, तुम्ही आज जाऊन आराम करा. थकलेले असाल ना. या. ही निर्भय शेठची बेडरूम म्हणजे तुझी. अभय शेठची पलीकडे. आता आंघोळ करून कपडे वगैरे बदला. जेवणाची वेळ झाली की निरोप पाठवतो. निरोपाचं कळलं. दारू कुठल्या कपाटात आहे? हे बघा, या घरात दारू येते ती फक्त दिवाळी, फटाक्याची, अमृतासाठी. म्हणजे काय? आम्ही बिना टंपरचं राहायचं? अभय निर्भय दारू पित नाहीत, तेव्हा तुम्हालाही दारू पिता येणार नाही. आम्हाला एक सांगा, हे अभय निर्भय खरोखर श्रीमंत आहेत का? का शंका का आली? नाही, दारू पित नाही तो श्रीमंत कसला? अरे पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या सगळ्या पैशाचं करतात काय ते? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथे निर्भय अभय म्हणून राहायचंय, तेव्हा त्यांच्या सवयी तुम्हाला पाळल्या पाहिजे. आम्ही जातो परत. चल. अरे पण का? ए टोपी, लक्षात ठेव, आम्हाला दारू पिल्याखेरीज काही स्वच्छ दिसत नाही, कळलं? चल रे. अरे हो, माझं आहे का? तुम्ही दुसरा एखादा गिराईक शोधा. बरेच मिळते तुम्हाला बरेच गिराईक. मिळते, बरेच मिळते. थांबा, थांबा. माझं ऐका, असं करू नका. करतो मी उद्या दारूची व्यवस्था. दारू प्या पण गुपचूप. मला तुझं पथ्याचं येत आहे. पथ्याचं? आपण विसरलात मालक, आपल्याला अल्सरचा त्रास आहे. आपलं पोट वारंवार बिघडतं, शिवाय ब्लड प्रेशर. माई हा नेहमी असा विसरतो, म्हणून तर मुंबईत मला सारखं याच्यावर लक्ष ठेवायला लागत होतं. मला जेवण नको आहे. अरे बेटा, लहान मुलासारखं काय करतोयस? तब्येतीची अशी मस्ती करून कशी चालेल?
आता माझी तब्येत सुधारली आहे. असं प्रत्येक रोगाला वाटत असतं. मला की काय तुम्ही का बसा? मला उपाशी मारायचं नाहीये. अहो पण याचे परिणाम ते तुम्ही निसता. दिवाणजी मला बरं वाटलं. निर्भय मध्ये जरा धसमुसळपणा आलाय. हो ना. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला हे सुधारलेत म्हणून. काय म्हणालास? होय सेठ. निर्भय, अभय आणि दिवाणजी सुद्धा होता त्यांच्या बरोबर. गावात गाडी शिरताना मी पाहिलंय. फर्स्ट क्लास काम सोपं झालं. म्हणजे त्यांच्या कारखान्यात मोठा गणपती उत्सव असतो. खूप मोठा स्टेज बांधतात. ते दोघे स्वतः पूजा करतात. खूप गर्दी गडबड असतात तिकडे. पण सेठ, गर्दी गडबड असेल तर लफडं होईल. मूर्खासारखा बडबड नकोस. ते दोघं स्टेजवर केल्या बरोबर स्टेज उडायला पाहिजे. स्टेजच्या खाली सुरुंग लावा. डायनामाईट. दोघे जातील स्वर्गात. गणपती सकट.